नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यूट्यूब चॅनल ट्यूशन ब्रेन ट्रेनमध्ये. बघा, आपण 10th स्टँडर्ड पेपर 1 चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहत आहे. तर हा जो व्हिडिओ आहे हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 जर तुम्ही पाहिलेला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला मित्रांनो, लगेच सुरू करूया. क्रॅमर्स रूल, क्रॅमर्स मेथड पण म्हणतात त्याला. बघा, आपल्याला इथे दोन इक्वेशन दिलेले आहेत, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. तर क्रॅमर्स रूलचा यूज करून पण आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढू शकतो, जसं आपण फर्स्ट मेथडमध्ये केलं होतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, आपल्याला सुरुवात आधी काय करायचं आहे, आपल्याला फाइंड करायचं असते डी. ठीक आहे. तर याचा डिटर्मिनंटमध्ये आपण लिहून घेऊ. बघा, एक्सचे कोएफिशियंट आहे त्याला कॉलम फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं इथं कॉलममध्ये, आणि वायचे जे कोएफिशियंट आहे त्यांना कॉलममध्ये लिहून घ्यायचं इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, डी एक्स काढायचा असतो. तर डी एक्स इज इक्वल टू काय असते की एक्सचे जे कोएफिशियंट आहे डीमधले त्यांना रिप्लेस करायचं आहे आपल्याला C1 आणि C2नी. ठीक आहे, C1 आणि C2. त्यानंतर डी वाय जर काढायचं आहे तर आपण काय करू, जे वायचे कोएफिशियंट आहे, वायचे कोएफिशियंट डीमधले त्यांना कशाने रिप्लेस करायचं आहे आपल्याला, C1 C2नी रिप्लेस करायचं. आणि जे आपली डिटर्मिनंट सॉल्व करण्याची मेथड असते त्याचा यूज करून त्यांना सॉल्व करायचं. ठीक आहे. आणि ज्या मिळालेल्या व्हॅल्यू आहेत त्या आपण इथे ठेवणार, डी एक्समध्ये डी आणि डीमध्ये इथे, आणि त्याला सॉल्व करायचं. ठीक आहे. आपल्याला एक्स मिळेल, सिमिलरली आपल्याला वाय मिळेल. चला आता बघा एक्झाम्पल. एक्झाम नोव्हेंबर 2020ला हा आलेला क्वेश्चन होता. बघा, फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स इन व्हेरिएबल एक्स अँड वाय इफ. बघा, तुम्हाला इक्वेशन्स नाही दिले आहे त्यांनी तुम्हाला डायरेक्ट इथे व्हॅल्यू दिलेली आहे. डी एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे आणि डी वायची व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स म्हटलेलं आहे, वायची पण व्हॅल्यू नाही काढायची आहे. ठीक आहे. तर आपण गिवन लिहून घेऊ आधी. गिवन तुम्हाला काय काय दिलेलं आहे बघा, डी एक्स दिलेला आहे, डी वाय दिलेला आहे. ठीक आहे. आणि डी दिलेला आहे इथे. ठीक आहे. तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढा म्हटलं आहे फक्त. तर एक्ससाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे डी एक्स अपॉन डी. डी एक्स अपॉन डी लिहिणार आपण. ठीक आहे. त्यानंतर डी एक्स किती दिलेला आहे, 25 दिलेला आहे. डी किती आहे आपल्याकडे, 5 आहे. ओके. 5नी काय करायचं, 25ला आपण डिवाईड करू. ठीक आहे. तर आपल्याला किती मिळेल इथे, 5. ठीक आहे. एक्स इज इक्वल टू 5 झालं. सिम्पल एक्झाम्पल होतं. बघा, त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे. एक्झाम मार्च 2022मध्ये विचारलं होतं. टू सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल फाइंड डी एक्स अँड डी वाय. फक्त आपल्याला डी एक्स आणि डी वायच काढा म्हटलं, त्यांनी एक्स वायच्या व्हॅल्यू काढा म्हटलेलं नाही आहे. एक्झाममध्ये तुम्ही काढत बसणार आणि तो विनाकारण टाईमपास होईल. ठीक आहे. त्यामुळे बरोबर क्वेश्चन आपण वाचायचा आधी. बघा, आता सोल्युशनमध्ये काय करणार आपण, दिलेले जे इक्वेशन आहे ते लिहून घ्यायचे. ठीक आहे. बघा, इकडे 3x + 5y इज इक्वल टू 26. इक्वेशन नंबर 1 देऊ याला, आणि x + 5y इज इक्वल टू 22. इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. आता बघा काय करू आपण, डी आपल्याला काढायचा नाही आहे पण आपण लिहून घेऊ त्याला. बघा, डी काय असेल, एक्सचे कोएफिशियंट लिहून घ्यायचे इथे. बघा, एक्सचा कोएफिशियंट 3 आहे, एक्सचा कोएफिशियंट इथे 1 आहे. त्यानंतर वायचा कोएफिशियंट बघा काय आहे, 5 आहे, आणि सेकंड इक्वेशनमध्ये पण 5 आहे. तुम्हाला इथे डी एक्स काढायचा होता. तर डी एक्स काय असते आपला, की आपण जे एक्सचे कोएफिशियंट आहेत त्याला रिप्लेस करतो. कशाने रिप्लेस करणार, 26 आणि इथे येणार 22. बघा, जसं त्यांनी दिलं आहे तसंच करायचं इथे, तशाच व्हॅल्यू लिहायच्या. आता काय करणार आपण, इथे डिटर्मिनंट सॉल्व करणार. ठीक आहे.
तर काय होईल इथे 26 इंटू 5 मायनस 22 इंटू 5. ठीक आहे. चला फास्टमध्ये आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. तर आपल्याला काय मिळेल इथे 130. ठीक आहे. मायनस 22ला 5ने मल्टिप्लाय करायचं आहे 110. ठीक आहे. आता बघा 130 मायनस 110 करायचं आहे आपल्याला. तर काय मिळेल 0 2 म्हणजे आपल्याला काय मिळालं dx किती मिळाला तुम्हाला 20 मिळालेला आहे. ठीक आहे. इथे लिहून घेतो मी dx इज इक्वल टू आपल्याला 20 मिळालेलं आहे. ओके. सिमिलरली काय करायचं dy काढायचं आहे आपल्याला. dy फाइंड करायचं आहे. तर dy काढताना काय करायचं की जे yचे कोइफिशियंट आहे त्यांना रिप्लेस करावं लागेल आपल्याला. 26 बघा 26 आणि 22 आणि बघा इथे एक्सचे कोइफिशियंट ॲज इट इज राहतील. ठीक आहे. इज इक्वल टू चला आता इथे काय करावं लागेल आपल्याला डिटर्मिनंट कसा सॉल्व करतो आपण बघा इथे 22 इंटू 3 मायनस 1 इंटू 26. चला पुढे सॉल्व करू. 3 इंटू 2 6 3 इंटू 2 6 मायनस आणि 1 इंटू 26 आपल्याला मिळेल 26. ठीक आहे. चला 66 मायनस 26 करू. 6 मायनस 6 0 6 मायनस 2 4. ठीक आहे. तर आपल्याला dy किती मिळाला बघा इथे 40 मिळालेला आहे. ठीक आहे. तुम्हाला तेच फाइंड करायचं होतं. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू त्यांनी विचारल्या नव्हत्या. ओके. चला आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम जुलै 2022ला विचारलं होतं. फाइंड dx अँड dy. इथे पण सेम विचारलेलं आहे. तर सोल्युशनमध्ये इक्वेशन लिहून घेऊ आपण पहिले. गिवन इक्वेशन्स. ठीक आहे. गिवन इक्वेशन काय दिलेलं आहे बघा x प्लस 2y इज इक्वल टू -1 आणि सेकंड इक्वेशन आहे 12. इक्वेशन 1 इक्वेशन 2. ठीक आहे. त्यानंतर बघा डी आपण लिहून घेऊ. आपल्या सोयीसाठी लिहित आहे आपण. इथे बघा एक्सचा कोइफिशियंट 1 आहे. इथे एक्सचा कोइफिशियंट 2 आहे. इथे वायचा कोइफिशियंट 2 आहे. वायचा कोइफिशियंट बघा 3 नाही आहे -3 आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा काय करायचं आहे तुम्हाला dx काढायचा आहे. तर आपण dx लिहिणार. आता बघा याच्यामध्ये काय करायचे जे एक्सचे कोइफिशियंट आहे त्याला रिप्लेस करायचं आपल्याला -1 आणि 12नी. -1 आणि 12. ओके. 2 आणि -3 ॲज इट इज राहतील. चला सॉल्व करू पुढे. बघा -1 -3 तर आपल्याला मिळेल काय मिळणार इथे -1 आणि -3चं जर मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस मायनस प्लस होत असते मल्टिप्लिकेशनमध्ये. तर तुम्हाला 3 इंटू 1 3 मिळेल. मायनस 12 इंटू 2 24. बघा इथं ग्रेटर नंबर कोणता आहे 24 आहे. 24 आहे तर त्याचं जे साईन आहे तेच आपण इथे लिहिणार. ठीक आहे. आणि 24 - 3 करणार आपण तर आपल्याला मिळेल इथे 21. ठीक आहे. त्यानंतर बघा dy काढताना काय करायचं आपल्याला इथे yचे कोइफिशियंट आपण रिप्लेस करू. म्हणजे 1 आणि 2 ॲज इट इज. 2 - 3ला आपण रिप्लेस करू -1 आणि 12ने. चला डिटर्मिनंटचा जो रूल आहे त्यानुसार सॉल्व करणार. 12 इंटू 1 आपल्याला 12 मिळेल मायनस. आता इथे बघा 2 इंटू -1 आहे. 2 इंटू -1 आपल्याला -2 मिळेल. ठीक आहे. 12 मल्टिप्लिकेशन आहे बघा इथे मायनस मायनस प्लस होईल. आपल्याला मिळेल 12 + 2 14. ठीक आहे मित्रांनो. सिम्पल एक्झाम्पल होतं. आणि इथे पण बघा एक्स आणि वाय फाइंड करा असं म्हटलेलं नाही आहे. त्याच्यामुळं क्वेश्चन केअरफुली वाचायचा. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम मार्च 2023मध्ये विचारलेला होता. सोल्युशन बघा सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. तुम्हाला मेन्शन केलं असते की क्रॅमर्स रूलने सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. नाही तर क्रॅमर्स रूलने विचारतील आणि तुम्ही आपल्या फर्स्ट मेथडनी सॉल्व करणार. ठीक आहे. तर बघा गिवन काय आहे ते लिहून घेऊ आपण.
गिवन इक्वेशन्स आपल्याकडे आहे ते आपण लिहून घेऊ. 4m + 6n इज इक्वल टू 54. ओके, आणि 3m + 2n इज इक्वल टू 28. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. लगेच आपण काय करणार, डी काय असते आपला. ठीक आहे, तर डी आहे आपल्याकडे काय असते, कोइफिशियंट लिहायचे आपल्याला. यमचे कोइफिशियंट लिहून घेऊ 4, 3. त्यानंतर यनचे कोइफिशियंट लिहायचे 6, 2. याला सॉल्व करून घ्यायचं. बघा 4 × 2 8 -6 × 3 18 इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला. बघा ग्रेटर नंबर कोणता आहे, 18 आहे. 18चं साईन जे आहे ते मायनस आहे. 18 - 8 करायचे म्हणजे आपल्याला मिळेल -10 इथं ॲन्सर. ठीक आहे. त्यानंतर dx काढायचं आपल्याला. सॉरी, आता इथं dx नाही घेणार आपण, कारण आपले व्हेरिएबल यम आणि यनमध्ये आहे. व्हेरिएबल जे आहे ते यम आणि यन आहे, तर आपण इथे एक्सच्या जागी यम लिहिणार. ठीक आहे. dm डिटर्मिनंट मध्ये बघा 4 नाही, इथे आपण काय करणार 6, 2. बघा यम आहे ना इथे, तर आपण काय करणार, जे आपले यमचे कोइफिशियंट आहे ते रिप्लेस करणार 54 आणि 28नी. ठीक आहे, 54 आणि इथे 28. ठीक आहे. चला बघा आता डिटर्मिनंटचा जो रूल आहे, 2 कोणाला मल्टिप्लाय करेल, 54ला. तर 2 × 54 -28 × 6 होईल. ठीक आहे. चला बघा आता पुढे सॉल्व करू आपण. 2 × 4 8, 2 × 5 108 मिळेल आपल्याला. 6 × 28 करणार. बघा मायनस साईन आहे. 6 × 8 48, 4. 6 × 2 12 + 4 आपल्याला काय मिळेल 16. ओके, तर बघा इथे आता 108 - 168 करायचं आपल्याला. तर बघा ग्रेटर नंबर कोणता आहे, 168 आहे, तर त्याचं साईन जे आहे ते मायनस आहे, तर ते मायनस लिहिणार. आणि 168 - 108 आपल्याला करावं लागेल. तर 8 - 8 0, 6 - 0 6, 1 - 1 0, म्हणजे -60 मिळेल आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट बघा dn. ठीक आहे. आता dn काढायचं आहे, तर बघा यनचे जे कोइफिशियंट आहेत त्याला आपल्याला रिप्लेस करावं लागेल. इथे 54 येईल. ठीक आहे, यांनी रिप्लेस करावं लागते ते 28 आणि 4, 3 ॲज इट इज. चला बघा आता पुन्हा आपल्याला तेच करायचं आहे. डिटर्मिनंटचा रूल यूज करायचा आहे. 28 × 4 येईल -54 × 3 येईल. ठीक आहे. 4 × 28 करा. 112 मिळेल आपल्याला. आता 54 × 3 करणार. 16 मिळेल. ठीक आहे. आता इथे पण बघा 162, दोघांमध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे, 162 आहे. त्याचं साईन आहे मायनस, म्हणून मायनस लिहिणार. आणि याच्यामधून याला मायनस करू आपण आता. तर 2 - 2 0, 6 - 1 काय मिळेल आपल्याला 5 मिळेल. 1 - 1 0 मिळेल, म्हणजे -50 मिळते. ठीक आहे. तर सॉल्व करायचं आहे, म्हणजे आपल्याला यम आणि यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे. तर यम इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, बघा आपला फॉर्म्युला dx/d लिहितो आपण. तर इथे यम आहे आपला व्हेरिएबलमधून, म्हणून dm/d लिहायचं. ठीक आहे. तर बघा dm किती आहे आपल्याकडे, -60 आहे. ओके, आणि d किती आहे आपल्याकडे, -10 आहे. ठीक आहे. 0 0 कॅन्सल, मायनस साईन पण कॅन्सल होऊन जाईल इथे, आणि आपल्याला ॲन्सर मिळेल 6 + 6. सिमिलरली n इज इक्वल टू बघा dn/d. तर dn किती आहे आपल्याकडे, बघा इथे -50 आहे अपॉन -10, डी ची व्हॅल्यू -10 आहे.
ठीक आहे. बघा इथे पण 0 0 कॅन्सल करा, मायनस मायनस पण कॅन्सल होऊन जाईल, तर आपल्याला ॲन्सर मिळते 5. ठीक आहे. तर यम इज इक्वल टू 6, यन इज इक्वल टू 5. ठीक आहे. अशा प्रकारे त्याला सॉल्व करायचं होतं. आता बघा सेकंड एक्झाम्पल आहे, एक्झाम मार्च 2024ला विचारलं होतं. सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल, आणि त्यांनी आपल्याला हे 2 इक्वेशन दिलेले होते. तर गिवनमध्ये आपण लिहून घेऊ. गिवनमध्ये लिहून घेऊ बघा, 3x - 4y इज इक्वल टू 10, इक्वेशन नंबर 1, आणि 4x + 3y इज इक्वल टू 5, इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर दिले नाही तरी चालतात, कारण त्याचं काही पुढे काम नाही आपल्याला इक्वेशन नंबरचं. ठीक आहे. तर सर्वात आधी काय करणार आपण काय काढत असतो, पहिले डी काढतो. ठीक आहे. तर बघा आपल्याला एक्सचे कोइफिशियंट लिहायचे आहे 3 4, त्यानंतर आपण वायचे कोइफिशियंट लिहिणार -4 आणि 3. याला सॉल्व करून घ्यायचं. 3 × 3 9 मायनस, ठीक आहे, आणि 4 × 4 किती होईल 16, आणि इथे मायनस साईन आहे तर मायनस साईन. ठीक आहे. 9 मायनस मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस होते, तर आपल्याला बघा 16 + 9 किती मिळेल 25. ठीक आहे. त्यानंतर बघा आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला काढायचं आहे बघा dx. ठीक आहे. इथे x आणि y व्हेरिएबल आहे म्हणून आपण इथं आता x लिहिणार. इथे यम आणि n मध्ये होते म्हणून यम आणि n यूज केला होता इथे. चला बघा आता dx काढताना xचे कोइफिशियंट आपल्याला 10 आणि 5ने रिप्लेस करावे लागतात. 10 आणि इथे 5 येईल, -4 3 ॲज इट इज. आता बघा 10 × 3 30, -5 × 4 येईल -20. ओके. 30 बघा मल्टिप्लिकेशन आहे, मायनस मायनस प्लस होईल, आपल्याला मिळेल 50. ठीक आहे. सिमिलरली आपण फाइंड करू आता dy काढताना कोणते कोइफिशियंट आपल्याला रिप्लेस करावे लागतील, वायचे कोइफिशियंट. तर इथं येईल 10 5. ठीक आहे. आणि 3 4 ॲज इट इज इक्वल टू 3 × 5, 3 × 5 15 मायनस 10 × 4 40. ठीक आहे. तर आपण याचं जर कॅल्क्युलेशन केलं, बघा आता इथे 40 हा ग्रेटर नंबर आहे दोघांमध्ये, मुलांना बरेचदा इथे अडचण जाते. ठीक आहे. तर बघा 40 हा ग्रेटर नंबर आहे, तर त्याचं साईन आपण यूज करणार, इथे मायनस आहे तर मायनस. ठीक आहे. तर आपल्याला किती मिळते इथून 25. ठीक आहे. तर आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एक्स इज इक्वल टू काय आहे आपल्याकडे, काय असते आपला क्रॅमर्स रूलनुसार dx/d. ठीक आहे. तर मग dx किती आहे आपल्याकडे 50 आहे. ठीक आहे. आणि d किती आहे 25. 25ने 50ला आपण डिवाईड करू बघा. ठीक आहे. तर तुम्हाला ॲन्सर मिळेल 2. x इज इक्वल टू 2. ओके. आणि सिमिलरली y इज इक्वल टू आपल्याकडे असते dy/d. तर dy किती आहे आपल्याकडे बघा -25 आहे, अपॉन d किती आहे 25. ठीक आहे. 25 कॅन्सल होऊन जाईल इथे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला ॲन्सर मिळेल बघा मायनस साईन ॲज इट इज, आणि इथे 1 येईल. तर आपल्याला मिळालं y इज इक्वल टू -1. तुम्ही असं लिहू शकता, x इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू -1 इज द solution of given simultaneous equations. ठीक आहे. अशा प्रकारे आपण इथे असं स्टेटमेंट लिहू शकतो. ठीक आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम मार्च 2025ला
विचारलेला हा क्वेश्चन आहे. सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. आणि आपल्याला 2 इक्वेशन दिलेले होते. तर आपण सोल्युशनमध्ये गिवन इक्वेशन लिहिणार. गिवन बघा 4x + 3y = 18. ओके. आणि नेक्स्ट इक्वेशन आहे 3x - 2y = 5. ठीक आहे. व्यवस्थित लिहायचं असेल तर आपण लिहू शकतो बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलवरून आपण काय काढतो, सुरुवातीला डी काढतो. ठीक आहे. तर इथे जे एक्सचे कोइफिशियंट आहे ते लिहून घेऊ. त्यानंतर वायचे कोइफिशियंट लिहायचे. ठीक आहे. आणि याला सॉल्व करायचं. सॉल्व करताना इकडून इकडे मल्टिप्लाय करायचं किंवा इकडून इकडे, फक्त असंच करायचं पण डायगोनली. 4 × -2 बघा आपल्याला काय मिळेल, -8. मायनस साईन 3 × 3 9. दोघांची जर आपण ॲडिशन केली, बघा इथं ॲडिशनच होईल, मायनस मायनस मायनसच होत असते. ठीक आहे. आणि आपल्याला काय मिळेल इथे 17. ठीक आहे. त्यानंतर बघा आपण फाइंड करणार dx फाइंड करताना बघा वायचे कोइफिशियंट ॲज इट इज ठेवायचे. एक्सचे कोइफिशियंट आहे त्याला आपण रिप्लेस करू, 18 आणि इकडे 5. ठीक आहे. चला आपण इथे डिटर्मिनंटचा रूल यूज करणार. 18 × -2 -36 मायनस 5 × 3 15 = बघा दोघं पण मायनस आहे तर दोन्ही नंबर मायनसमध्ये आहे म्हणून मायनस येईल आणि ॲक्च्युअलमध्ये त्याची ॲडिशन होईल. 6 + 5 11 1 3 4 + 1 4 आणि इथे आपल्याला मिळेल 51. ठीक आहे. नेक्स्ट dy = आता बघा एक्सचे कोइफिशियंट ॲज इट इज, वायचे कोइफिशियंट जे आहे त्यांना रिप्लेस करून टाकू आपण. 18 आणि इथे 5 येणार. ठीक आहे. 18 आणि 5. तर डिटर्मिनंटच्या रूलनुसार 5 × 4 20 मायनस 18 × 3 54 = बघा ग्रेटर नंबर कोणता आहे, 54 आहे, त्याचं साईन आहे मायनस म्हणून इथे येणार मायनस. आणि 54मधून आपण 20ला मायनस करून टाकू. तर आपल्याला काय मिळेल, 4 - 0 4 5 - 2 तर आपल्याला इथे मिळेल 3. ठीक आहे. तर बघा आता इकडे आपल्याला काय काढायचं आहे, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे. तर x = आपल्याकडे असते dx/d. dx किती आहे आपल्याकडे, -51 आहे, अपॉन d किती आहे, -17. तर बघा इथे मायनस मायनस साईन कॅन्सल होऊन जाईल आणि 17 डिवाइड करेल 51ला, तर काय मिळते 3. x = 3 मिळेल. सिमिलरली y = dy/d. व्हॅल्यू पुट करणार. dy = आहे -34 आणि d आहे आपल्याकडे -17. बघा इथे पण 17 2 जा 34. ठीक आहे. आणि मायनस मायनस साईन पण कॅन्सल होऊन जाईल तर आपल्याला इथे मिळते 2. y = 2. ठीक आहे. लास्टमध्ये आपण लिहू शकतो x = 3 y = 2 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. ठीक आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम जुलै 2023ला विचारलं होतं. ऑब्झर्व द फॉलोइंग चार्ट अँड सॉल्व इट. तर बघा हा तुम्हाला एक फ्लो चार्ट दिलेला होता आणि त्यांनी जसं जसं दिलं आहे तसं तसं ते आपल्याला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. तर बघा सुरुवातीला आपल्याला इक्वेशन दिले आहे 3x - y = 7 आणि सेकंड इक्वेशन आहे x +
4y इज इक्वल टू 11. ठीक आहे. काय फाइंड आउट करा म्हटलं आहे डी डी एक्स डी वाय. तर सुरुवातीला डी काढू आपण. बघा आता इकडे एक्सचे कोइफिशियंट लिहून घेऊ 3 1. वायचे कोइफिशियंट किती आहे -1 4. याला सॉल्व करू. 4 × 3 12 -1 × 1 -1. ठीक आहे. तर काय मिळते बघा इथे 12 मायनस मायनस प्लस होईल म्हणजे आपल्याला मिळेल डी इज इक्वल टू 13. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला डी एक्स काढा म्हटलेलं आहे. बघा इथं डी एक्स काढा म्हटलं आहे. आपण डी एक्स फाइंड करू. तर डी एक्स काढताना काय करतो आपण एक्सचे कोइफिशियंट रिप्लेस करतो 7 आणि 11नी. ठीक आहे. -1 4. चला त्याला सॉल्व करू. 7 × 4 28 मायनस 11 × -1 आपल्याला मिळेल -11. तर 28 मायनस मायनस प्लस होईल 11 इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला 39. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट डी वाय इज इक्वल टू बघा डिटर्मिनंट. आता बघा इथे वायचे कोइफिशियंट आपण रिप्लेस करू 3 1 ॲज इट इज आणि इथं येईल 7 11. याला सॉल्व करू. बघा 11 × 3 33 मायनस 7 × 1 7. ठीक आहे. तर आपल्याला काय मिळते याच्यामध्ये 26. ठीक आहे. त्यानंतर बघा त्यांनी काय म्हटलं होतं आपल्याला डी एक्स डी डी वाय फाइंड केलेलं आहे आपण. आता आपल्याला त्यांनी फाइंड करा म्हटलं आहे एक्स. ठीक आहे. आपण एक्स फाइंड करू. सुरुवातीला एक्स कसा फाइंड करणार डी एक्स अपॉन डी. आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ठीक आहे. इज इक्वल टू डी एक्स किती आहे आपल्याकडे 39. डी किती आहे 13. 13नी 39ला डिवाईड करायचं आहे. तर आपल्याला मिळेल 3. ठीक आहे. त्यानंतर वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी इज इक्वल टू डी वाय किती आहे आपल्याकडे 26 आहे अपॉन 13. 13नी डिवाईड करू 26ला 2. तर इथे 2 मिळेल. ठीक आहे. राईट व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. तर तुम्हाला या व्हॅल्यू सगळ्या यामध्ये फ्लो चार्टमध्ये लिहायच्या होत्या इथे. ठीक आहे. तर इथं बघा डी किती मिळाला आपल्याला 13 आहे आणि डी एक्स किती मिळाला 39 आहे. डी वाय किती आहे आपल्याकडे 26 आहे. ठीक आहे. फाइंड एक्स आणि वाय. राईट व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. एक्स इज इक्वल टू 3 वाय इज इक्वल टू 2. ठीक आहे. अशा प्रकारे ते सॉल्व करायचं होतं.